जय जवान जय किसान हा फक्त एक घोष नाही, ही एक जबाबदारी आहे आणि काही माणसं ती आपल्या आयुष्याने सिद्ध करतात। निसर्गमित्र श्री रमेश गणपत खरमाळे, जुन्नर तालुक्यातील खोडद एक छोटेसे खेडेगाव। याच गावात 13 नोव्हेंबर 1976 रोजी जन्म झाला श्री रमेश गणपत खरमाळे यांचा। आज आपण ज्या ठिकाणी बोलत आहोत हे माझं गाव आहे, हा माझा मळा आहे, अमरवाडी म्हणून नाव आहे आणि इथं माझं बालपण गेलं। आत्ताची परिस्थिती पाहिली फार बदललेली, पण पूर्वीची जर परिस्थिती पाहिली तर मला ते केवळाचं भेंड्याचं घर असायचं आणि वर पाचट असायचं। पावसाळ्यामध्ये गळायचं, आज पावसाचं सीझन चालू आहे, पावसाळ्यामध्ये भरपूर गळायचं, परंतु ते दिवस खरंच छान होते असं मला सांगावंसं वाटतं या माध्यमातून आणि त्यातून घडलो खऱ्या अर्थाने। मी रमेशचे वडील, मला 4 मुलं, 2 मुलगा आणि 2 मुली। शेती करून इथून मुंबईला गेलो आणि मुंबईला मग माझ्यासाठी कामगारामध्ये काम केलं आणि मग तिथून मोड आलो आणि चर गेलो खोदली, चर खोदल्यापून तिथून मोड त्यांना शिक्षण दिलं। आई आहे, पुढं कामाला जायचं, लोकांच्या इथं त्यांना पाठीशी घेऊन जायची, तिथे खेळायला लावायची, काम करायची लोकांच्या जमिनीमध्ये। खूप ते लहानपणी ते शाळेत जायचं ना, मग त्यांना दम कपडे संगीत घालायला, काही कशी शाळेत पाठवायची तर दफ्तर नसो काही नसो असं। 2 बहिणी आमच्यापेक्षा मोठ्या होत्या आणि त्या म्हणजे अगदी पहिली दुसरी सुद्धा शाळा शिकलेल्या नाहीत त्या। नंतर मी पण अर्धवटच शाळा सोडली, तशी अर्धवट शाळा सोडल्यानंतर मी त्यांच्याबरोबर मोलमजुरी करून गाडीवर ड्रायव्हिंग करून मी पण स्वतः आम्ही 30 कोऱ्या आम्ही दोघांनी खोदलेल्या किंवा ज्या आमच्या गावातल्या सगळ्याच्या पाईपलाईन आहेत आजही गावात जशाच्या तशा आहेत। त्याला शाळेला आम्ही थोडं प्रोत्साहन दिलं, शाळेतून थोडासा पुढे गेला आणि लहानपणापासून असं काहीतरी करायची जिद्द त्याच्यामध्ये नेहमीच असायची। गरीब परिस्थिती, मर्यादित साधनं, पण मोठी स्वप्न। शालेय शिक्षण पूर्ण करत त्यांनी BA पदवी संपादन केली। माझी 1ली ते 10वी महात्मा फुले विद्यालय खोडदमध्ये गेली। उर्वरित आपण सबनीस विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी माझं 11वी शिक्षण झालं। अनेक गुरूंचं मला या ठिकाणी ज्ञान लाभलं आणि त्यामुळे मी खऱ्या अर्थाने उंच भरारी घेऊ शकतो। 12वीला मी या ठिकाणी आलो। या ठिकाणी धोत्रे मॅडम असतील, धोत्रे सर असतील किंवा अन्य शिक्षक या ठिकाणी प्राचार्य असतील, खूप सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी त्यांचं लाभलं। खरं तर माझ्या यशामध्ये त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे, कारण शिकणं फार गरजेचं होतं आणि कॉमर्स साईड मी या ठिकाणी शिकलो। रमेश खरमाळे हे आपल्या नरसी विद्यालय राजनीचे माझे विद्यार्थी। 12वीला खरं तर कॉमर्स शाखेतून ते या ठिकाणावरून शिकत असताना त्यांच्यामध्ये हे पर्यावरणाच्या संदर्भाचे गुण अगदी जसे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे त्यांचे गुण आम्हाला दिसून आलेले होते। त्यांना पर्यावरणाची आवड निर्माण झाली। पर्यावरण संवर्धनामध्ये त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याची दखल आज देश पातळीवरती घेतलेली आपल्याला दिसून येते। त्यांनी हे जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्याला आम्ही आमच्या विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि एक शिक्षक म्हणून आम्ही त्यांना आशीर्वाद सुद्धा देतो। यानंतर त्यांनी निवडला देशसेवेचा मार्ग। बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये दाखल होत तब्बल 17 वर्ष भारतीय सैन्यात सेवा बजावली। कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कर्तव्यनिष्ठेने उभे राहिले। सन 2012 मध्ये हवालदार पदावरून सन्मानाने निवृत्त झाले। रमेश गणपत खरमाळे हे जे माजी सैनिक आहेत, हे आमच्या शिवनेरी माजी सैनिक संघाचे सदस्य आहेत आणि यांचा आम्हाला अभिमान वाटतो। त्याचं कारण सैन्यातनं निवृत्त होऊन आज पर्यावरणासाठी एक सैनिकाचंच काम ते करतायत आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे। समाजाचे आपण देणे लागतो, ज्या समाजात आपण जगतो त्या समाजाचं आपण देणे लागतो, ही भावना सैनिकांमध्ये आपोआपच रुजवली जाते। त्या पद्धतीने खरमाळे साहेब काम करून राहिलेले आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीने समाजात माणसाने जीवन कसं जगावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणण्यासाठी ते आज वावरत आहेत। आम्हाला सर्व सैनिकांना त्यांच्याबद्दल अतिशय साथ अभिमान आहे। श्री रमेश खरमाळे यांना पर्यावरणाचा ध्यास तर नक्कीच आहे, परंतु या व्यतिरिक्त काही गिर्यारोहणासाठी येणारे लोक अडकले तर त्यांची मदत होते। केवळ त्यांचीच नाही तर आडल्या नडल्या गोरगरिबाची काही ऑपरेशन असतील किंवा काही आजार असतील
तर त्यांनी त्या फेसबुकचं माध्यम इतकं जबरदस्त वापरले की लाखो रुपयाची मदत त्या गरजू माणसाला मिळवून दिलेली आहे. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. केवळ समाजाची तळमळ आणि तळमळ हा त्यांचा ध्यास आहे. सैन्य निवृत्तीनंतर आम्ही या ठिकाणी शिवनेरी माजी सैनिक संघाची स्थापना या ठिकाणी केलेली. यामध्ये अनेक आमचे जवळपास 250हून अधिक जे आमचे माजी सैनिक या ठिकाणी संघावर काम करतायत आणि फार मोठं काम आहे. वृक्ष लागवड असेल, बीज कलेक्शन असेल, गरिबांना मदत असेल, आर्थिक मदत असेल, असं उच्च लेवलचं काम, कुणाला लायब्ररीला पुस्तक असतील असं द्यायचं काम आमच्या शिवनेरी माजी सैनिक संघातून चालतं. हे स्तुत्य उपक्रम आम्ही सीड्स बँक या माध्यमातून उभे करणार आणि ज्या ज्या ठिकाणी शाळा कॉलेजेस असणार, जुन्नर तालुक्यामध्ये 150हून अधिक शाळा आहेत त्या माध्यमातून आम्ही माजी सैनिक संघाच्या माध्यमातून उपक्रम घेणार आहेत असं आमचं संचालक मंडळाचं या ठिकाणी विषय झालेलाच आहे आणि तो निश्चितच या येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही मार्गी लावूच आहे. आणि मला वाटतं ह्या ज्या असे संघ आहेत किंवा संघटना आहेत जागोजागी जर स्थापित झाले, मला वाटतं पर्यावरणासाठी फार मोठं काम होईल. जागोजागी अशा सीड्स बँक्स तयार झाल्या, जागोजागी वृक्ष लागवडीसाठी संघ तयार झाले, तर मला वाटतं फार मोठं पर्यावरणासाठी काम होऊ शकते. निश्चितच आमच्या माजी सैनिक संघातील संचालक असतील, जेवढे सदस्य असतील त्यांना या माध्यमातून शुभेच्छा देतो. नंतर वन विभागाची परीक्षा देऊन 2014 पासून त्यांनी वनरक्षक पदावर कार्यभार स्वीकारला. आपण निसर्गाचे काहीतरी देणे लागतो या निस्वार्थ भावनेतून त्यांनी निसर्गासाठी काम करण्यास सुरुवात केली. दोन 2019 साली जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा सचित्र वन या नावाने तेलुगू भाषेतील 11वीच्या बालभारती पुस्तकात समाविष्ट करण्यात आला. यासाठी खरमाडे साहेबांनी मोलाचे योगदान दिले. 2021 पर्यंत जुन्नर तालुक्यातील 47 शिवकालीन बारवांचे संशोधन आणि स्वच्छता अभियान राबवून हा वारसा जगासमोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जुन्नर तालुक्यातील नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारसा जगासमोर आणण्यासाठी निसर्गरम्य जुन्नर तालुका हे फेसबुक पेज त्यांनी सुरू केले. तालुक्यातील अनेक गावांना भेट देऊन तेथील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी करून त्या माहितीचे या पेजच्या माध्यमातून यशस्वी सादरीकरण केले. या पेजला 91 देशातून प्रतिसाद मिळाला. आजवर जुन्नर तालुक्यातील नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारशावर सुमारे 3500 स्वहस्ते लिखित लेख प्रकाशित करून अनेक अभ्यासकांना अभ्यासासाठी मदत केली. 2021 मध्ये जुन्नर शहराजवळील धामणखेड डोंगरावर जलशोषक चर खोदण्याची त्यांनी सुरुवात केली. केवळ 2 महिन्यात रमेश आणि त्यांच्या पत्नीने 300 तास श्रम करून 70 जलशोषक चरांची निर्मिती केली. या जलशोषक चरांच्या माध्यमातून एका दिवसात वाहून जाणारे सुमारे 8 लाख लिटर पाणी जमिनीत मुरण्यास मदत झाली. धामणखेड डोंगराच्या माथ्यावर माती साचावी आणि झाडे वाढावी यासाठी त्यांनी रोपे लावली, वडाची झाडे लावली, विविध बिया पेरल्या आणि त्या सर्वांना जलशोषक चरांच्या पाण्याची जोड दिली. हा धामणखेड डोंगर माथा आहे आणि जे जलशोषक चर खोदली गेली ती याच ठिकाणी ही आपण पाहतोय की खोदली गेली. याची जी माती पडलेली ती आपण या ठिकाणी लावली, याच्यावरती झाडं लावलेली आहेत. या ठिकाणी जे वड असेल, पिंपळ असेल, या ठिकाणी आपण पाहतोय की विविध प्रकारची झाडं पाहतोय ही या ठिकाणी जगवण्याचा प्रयत्न केलाय. अनेक ठिकाणी या ठिकाणी बिया लावल्यात आणि तेच जलशोषक चर आता या ठिकाणी पाण्याने भरतायत आणि फार आनंद होतोय की हे पाणी कुठंतरी शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरतंय. या ठिकाणी अनेक पशु पक्षी आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी फायद्याचं ठरतंय, इथं असणाऱ्या झाडांच्या फायद्याचं ठरतंय आणि त्याच माध्यमातून मला वाटतं आपल्याला खूप फायदा होईल आणि पर्यावरण स्वच्छ राहण्यास मदत होईल. आम्हाला फक्त ती निसर्गाला काहीतरी देण द्यायची म्हणून आम्ही ती सुरुवात केली होती. एवढं मोठं काम आम्हाला कुणाला दाखवण्यासाठी किंवा जगासाठी करायचं होतं, आमच्यासाठी करायचं, आमच्या वैयक्तिक स्वास्थ्यासाठी, फिजिकल फिटनेससाठी ते करायचं होतं आम्हाला. खरं तर त्यांना पर्यावरणासाठी काहीतरी भेट द्यायची होती आणि ही त्यांची भेट नसून ही आम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी झालो. आमच्याकडून सुद्धा हातभार लागला पर्यावरणासाठी. ही आम्हाला खूप मोठी
गोष्ट आहे आमच्यासाठी खरं तर. आणि या गोष्टींची दखल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी घेतली आणि एवढ्या छोट्या गावातल्या व्यक्तीची एवढा मोठा व्यक्ती घेतो ही म्हणजे आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे खरं तर. आणि हा खूप आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण खूप मोठी अचिव्हमेंट होती आमच्यासाठी. ते लहान दीर आहेत माझे, त्यांचा जो पंतप्रधानांकडून जो गौरव झाला त्याबद्दल आम्हाला सर्वांना खूप अभिमान आहे. जय मल्हार फाउंडेशन मार्फत आम्ही या ठिकाणी झाडं लावली. या ठिकाणी आपण पाहतो की सपाट केल्यानंतर याच्यावर वड असेल, पिंपळ असेल, मोहगणी असेल, उंबर असेल, बांबू असेल, असे विविध प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी लावलेले आहेत. 10 जिल्ह्यातील 37 लोकांनी दिलेले हे झाडं आहेत. जगवायची जबाबदारी मिसेस आणि मी घेतली होती. गेले 11 महिने आम्ही ही झाडं जगवतो. पाण्याची सुविधा आपण पाहतो की या ठिकाणी तळे खोदलेले आहेत आम्ही. या ठिकाणी जी पाईपलाईन गेली त्याचं जे लिकेज आहे त्या लिकेजवर आम्ही पहिल्यांदा हे तळं खोदलं आणि ते पाणी साठवायचा प्रयत्न त्याच्यात केला. जर कुरणमध्ये जर गेलात तर त्या कुरणच्या माळ राहून जी पाईपलाईन गेली तिथं जे आम्ही तळं खोदले त्याच्यामध्ये आज गेलं तर दिवसाला 500 जनावरे पाणी पिऊन जाते. मी श्वास निसर्गातून फुकट घेतोय, मला निसर्गाला फुकटचं काहीतरी देणे आणि म्हणून आमच्या कुटुंबाने ठरवलं की निसर्गासाठी आपण पर्यावरणासाठी स्वतःचं फुकटचं योगदान द्यायचं. जर हे जगलं तर आपण जगू, श्वास घेऊ शकतो. मी नेहमी सांगत असतो, पाणी जर पिलं नाही तर 4 दिवस जगा, अन्न नाही खाल्लं तर 10 दिवस जगाल, परंतु श्वास नाही भेटला तर तुम्ही काही क्षणामध्ये मरून जाल. म्हणून पर्यावरणाला जीवन मानणं हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि प्रत्येकाने स्वतःसाठी जगायचे. 2, 3, 4, 5, 10 झाडं तर लावणं फार गरजेचं आहे.